मिळालेला आपण पाहतोय। न्यू बॅटर स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील प्रताप निमसे। नक्कीच दर्जेदार आणि आक्रमक असणारा हा फलंदाज आहे। अगदी पहिल्या षटकात मात्र 4 धावांवर एक बळी गेलाय आणि अशा परिस्थितीत तो मैदानावर आलाय। या ठिकाणी मात्र बघूया कशा पद्धतीने तो कामकाज करेल। महेशला मात्र प्रचंड मोठं यश जे मिळालंय, आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार आहे। समोर मात्र प्रताप निमसे सारख्या एका दर्जेदार आणि कसलेल्या फलंदाजाचं आव्हान महेश समोर असणार आहे। गोलंदाज तयार होतोय। या दरम्यान स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न स्लिपच्या दिशेला, यावेळी मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र डीप थर्डमॅनच्या दिशेला जातोय। आर पार फरार चौकार। सीमारेषा भेदून गेला आरपार। एस एस मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार। धावफलक वाढेल आपण पाहतोय। 8 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत। कॉलबॅकचा थरार आज मात्र या स्पर्धेत रंगताना जो पाहायला मिळतोय। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुलर लेन चेंडू होता। महेश इथे मात्र नक्कीच आपल्या गोलंदाजीतलं कौशल्य दाखवताना पाहायला मिळतोय। खरं तर हे संघ कॉलबॅकमध्ये पोहोचलेत। आपण काय काय चुका केल्या होत्या, आपल्याला पराभूत का व्हावं लागलं, याचा सर्व लेखाजोखा अभ्यास करून या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेत आव्हान देण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी हे संघ मैदानात उतरलेले आपण पाहतोय। महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। या दरम्यान हा चेंडू मात्र अवांतर असेल, पंचांनी कळवलंय। धावफलक 1 ने आकार घेत आता जाऊन पोहोचणार आहे। 9 धावा धावफलकावर आहेत। एक बळी घेतलाय, 2 चौकार या षटकात गेलेत, परंतु काही चांगले चेंडू देखील या षटकात नक्कीच पाहायला मिळाले। यावेळी मात्र अवांतरच्या स्वरूपात 1 धाव खर्च करताना महेश पाहतोय। या दरम्यान हा चेंडू समोरच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत आहे आणि पाहता पाहता चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ जातोय सीमारेषे पार, षटकार। फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार। हार्दिक स्वागत, धन्यवाद। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झाले। पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती टाकळी मिया 11 टीम प्रथम फलंदाजी करत असताना 15 धावा धावफलकर आहेत। चौकार की षटकार यासाठी मात्र फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतलेला आपण पाहतोय। तिसऱ्या पंचांद्वारे मात्र पुन्हा एकदा चेक केलं जाईल। शेखर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय। हॅलो, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक लानू बर्डे दाजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे। त्यांना आज आपण खेळतानाही पाहणार आहोत। धन्यवाद।
पठाण वॉरियरच्या सगळ्या खेळाडूंना एक सूचना आहे की नौशाद शेख सर कॅप्टन आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत. समालोचन कक्षाच्या पाठीमागे सगळ्या पठाण वॉरियर्स या खेळाडूंना सूचना आहे की ताबडतोब पाठीमागे यायचंय. आणि दुसरी मॅच पठाण वॉरियर्स आणि भैरवनाथ 11 तांदुळनेर अशी आहे. दोनही संघांनी रेडी राहा टॉससाठी. धन्यवाद. 19 धावा धावफलकावर लागलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी नितीन भुजाडी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. या ठिकाणी पठाण वॉरियर्स टीमचे संघमालक खाजाभाई पठाण हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनापासून हार्दिक सुरक्षित स्वागत. धन्यवाद. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय अमोल हरदे यावेळी स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. प्रताप नॉन स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करतायत. या दरम्यान हा चेंडू अमोलसाठी मिड विकेटच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल इथे टिपला जातोय आणि परतावा लागेल. इथे अमोल झेलबाद होऊन माघारी परततील. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. त्या गाण्या तिसरा झटका इथे मात्र मियासाहेब स्पोर्ट क्लब टाकळी मिया या संघाला बसलेला पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी अद्याप उर्मी चहा राहुरी या संघाने केली. अगदी 19 धावा धावफलकर आहेत. मात्र 3 फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. नितीन भुजाडीला मात्र या षटकातलं दुसरं यश प्राप्त झालेलं जे पाहायला मिळतंय. एक चांगली गोलंदाजी इथे नितीनकडून होताना पाहायला मिळते. न्यू बॅटर आपण पाहतोय विनोद करपे यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. नक्कीच एक चांगले खेळाडू आहेत. संघ अडचणीत आहेत आणि अशा परिस्थितीत एक चांगली फलंदाजी करण्याची गरज त्यांच्या संघाला त्यांच्याकडून असणार आहे. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय नितीन भुजाडी मात्र एक चांगला भन्नाट स्पेल इथे करताना पाहायला मिळतोय. कुठल्याही गोलंदाजाला मात्र अगदी प्रारंभीच्या षटकात 1-2 बळी मिळाल्यानंतर त्याचा आत्मविश्वासात मात्र दुपटीने वाढ होत असते आणि तीच आत्मविश्वासात झालेली वाढ या ठिकाणी आपण पाहतोय. नितीनच्या गोलंदाजीत जी पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी करतोय तर समोर मात्र विनोद करपे स्ट्राईकच्या दिशेला. फुल टॉस चेंडू आहे. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू फील्ड होईल. फेकी देखील अतिशय सुरेख आहे. लाजवाब फेकी येते परंतु 2 धावा फलंदाजांनी तोपर्यंत पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या सहाय्यानं आपण पाहतोय धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात मात्र बनवल्या गेल्यात. 5 षटकांचा होणारा सामना आहे. कॉलबॅकचा थरार या ठिकाणी मात्र संपन्न होताना आपण पाहतोय. जर लीग स्पर्धांचा इतिहास पाहिला तर अनेक वेळा कॉलबॅकमधल्या संघांनी मात्र लीग स्पर्धांमध्ये अगदी अव्वल क्रमांक पटकावलाय. हा लीग स्पर्धांचा अनेक लीग स्पर्धांचा इतिहास आहे. इथे देखील ती गोष्ट घडणार का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. येत्या 26 जानेवारीला मात्र नक्कीच या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा इथे संपन्न जो होणार आहे. या दरम्यान हा चेंडू प्रतापसाठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूवर आले. चेंडू अडवलाय. फेकी केली आहे तोपर्यंत घेतली जाईल ती 1 धाव आणि या एका धावेच्या सहाय्यानं आता आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 22 धावा धावफलकर आहेत तर 3 फलंदाज या ठिकाणी मात्र बाद झालेत. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आपण पाहतोय. त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला पठाण वॉरियर्स या टीमचे संघमालक अमीनभाई पठाण हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. अमीनभाईंना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. बजरंग 11 या संघाची संघ मालक सन्माननीय कैलासभाऊ गुंजाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळ्या संघ मालक मंडळींना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. बरोबर. राजूभाईंचा आज आवाज पाहिजेच. राजूभाई शेख उर्फ डी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनापासून हार्दिक सरस स्वागत. धन्यवाद.
या दरम्यान लॉंग ऑफला उडालेला झेल या ठिकाणी मात्र म्हणजे क्षेत्ररक्षक चुकला तो टिपताना हुकला. पाहायला मिळतोय तरुणांच्या आणि दिलाची फलंदाज जान, विनोद युवाने इथे ते झेल जग- बांधून माघारी परत आहेत. गाण्यावर मला नाचायचंय लावा ते गाणं क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान, युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. अतिशय जबरदस्त गोलंदाजी यावेळी देखील महेश करताना पाहायला मिळतोय. एकही धाव या षटकात खर्च केली नाहीये. एक फलंदाज त्यानं बाद केलाय. 22 धावा धावफलक आहे. 4 फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मात्र प्रगती पथावर आहे. गोरख सासोटे यावेळी या दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र कव्हरच्या दिशेला खेळलाय. प्रताप यावेळी स्ट्राईकच्या दिशेला खेळताना आपण पाहतोय आणि प्रताप निमसे यांनी जर 50 धावा वैयक्तिक जर पूर्ण केल्या तर साजिद भाई यांच्याकडून मात्र 1001 रुपयांचं प्राईज प्रतापसाठी असणार आहे. खरं तर प्रतापच्या खांद्यावर मात्र त्याच्या संघाची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे. ती त्याला पेलवणार का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 23 धावा धावफलकर आहेत. या दरम्यान हा चेंडू मिडविकेटच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू फील्ड होतोय. 1 धाव दरम्यानच्या काळात घेतली जाते. फिकी येते. सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल. एक चांगलं षटक या ठिकाणी मात्र आपण पाहतोय महेश यांच्याकडून नक्कीच टाकलं जातंय. केवळ 2 धावा या षटकात अद्याप खर्च केल्यात. एक बळी देखील या षटकात मिळवलेला आपण पाहतोय. एक चांगला स्पेल इथे मात्र महेश करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर अगदी 5 षटकांचा सामना आहे. 4 फलंदाज बाद आहेत. तर प्रताप निमसे सारखा नक्कीच एक दर्जेदार फलंदाज अजून मैदानात आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोरख सासोटे यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील. इथे या 2 फलंदाजांना नक्कीच धावफलकाला गती देण्याचं काम करावं लागणार आहे. एक सन्मानजनक धावफलकावर धावसंख्या रचणं गरजेचं असणार आहे. कॉलबॅक आहे आणि या कॉलबॅकमध्ये एक चांगली कामगिरी करणं नक्की दोन्ही संघांकडून अपेक्षित असणार आहे. बघूया संघर्ष मैदानावर या ठिकाणी मात्र नक्कीच रंगताना पाहायला मिळणार आहे. महेश गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. सुरेख चेंडू, लाज जवाब चेंडू. एका चांगल्या दर्जेदार षटकाची सांगता या ठिकाणी होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. टाकळीमिया 11 टीम प्रथम फलंदाजी करत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा लागलेल्या आपण पाहतोय. शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण. शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाण. गड्या तू जातीचा श्रेष्ठ, गड्या मी मातीचा श्रेष्ठ. चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय प्रताप यांच्या अर्धशतकासाठी मात्र तब्बल 1000 रुपयांचं प्राईज साजिद भाई यांच्यातर्फे जे असणार आहे. अपेक्षा भरपूर आहेत. त्या पूर्ण केल्या जाणार का हे देखील आपल्याला पाहायचंय. खरं तर दर्जा आहे, फॉर्म आहे, परंतु या ठिकाणी 2 षटकांचा खेळ अजून बाकी असणार आहे. 11 धावांवरती खेळतायत. अगदी 24 धावा बनवल्यात. 4 फलंदाज बाद झालेत. तर जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत मात्र नक्कीच आपण पाहतोय होताना जी पाहायला मिळते. दरम्यान चौथ्या षटकाला प्रारंभ झालाय. संतोष गोलंदाजी मार्कवर जे पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू यावेळी पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. ऑफस्टिकला शफल झाले होते. ऑफस्टिकला शफल होत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. गती फारशी नाही आहे, परंतु या ठिकाणी मात्र नक्कीच हा चेंडू डॉट पाहायला मिळेल. प्रत्येक डॉट चेंडू या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे, कारण धावफलकावर थोड्याशा कमी धावफलकावर धावसंख्या आहे आणि अशा परिस्थितीत मात्र प्रत्येक डॉट चेंडू नक्कीच फलंदाजांवर अतिरिक्त प्रेशर वाढवत जाणार आहे. अर्थात प्रतापमध्ये ती क्षमता आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज संतोष गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत.
पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. तुमच्याकडे वेग फारसा नसला तरी चालेल, परंतु तुमची दिशा आणि टप्पा जर योग्य असेल तर तुम्ही चांगल्या चांगल्या फलंदाजांना खामोश ठेवू शकता, शांत ठेवू शकता. हे संतोष आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून इथे दाखवतोय. एक चांगली गोलंदाजी या चौथ्या षटकात संतोषकडून होताना आपण पाहतोय. यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू, आणि त्याला मात्र पुल केलंय. प्रतापच्या बॅटमधून येतोय एक शानदार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. पहिले 2 चेंडू डॉट टाकले होते, त्यानंतर मात्र एक चौकार नक्कीच प्रतापनं वसूल केलाय. प्रचंड क्षमतेचा असणारा हा फलंदाज आहे. त्याच्या संघाला आणि त्याच्या संघाच्या पाठीराख्यांना मात्र प्रतापकडून नक्कीच अपेक्षा आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उर्मी चहा राहुरी या टीमकडून मात्र ज्या गोलंदाजांनी आतापर्यंत गोलंदाजी केली आहे, अगदी टिचून मारा, भन्नाट मारा मात्र प्रत्येक षटकात पाहायला मिळाला आहे. अगदी एका धावेसाठी मात्र फलंदाजांना संघर्ष आतापर्यंत करावा लागलाय. बघूया 28 धावा धावफलक आहेत. पुन्हा एकदा संतोष. या दरम्यान बॅग फुटला जात, पुन्हा एकदा सुरेख फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, आणि या दरम्यान चेंडू मात्र होतोय सीमा पार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. या दरम्यान आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला धमाका, चेंडू सीमा पार षटकार. फटका असा धुआधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. प्रताप निमसेच्या बॅटचा प्रताप मैदानावर सध्या नक्कीच आपण पाहतोय. 2 चौकार आणि 1 षटकार या षटकात मात्र त्यानं वसूल केल्यात. तसं पाहिलं तर संतोषनं मात्र या षटकाचा प्रारंभ अतिशय दर्जेदार जरूर केला होता. 2 चेंडू डॉट टाकले, परंतु तदनंतर मात्र प्रताप सारख्या आक्रमक फलंदाजानं आक्रमक धोरण अवलंबलं. 2 लागोपाठ चौकार आणि तदनंतर आपण पाहतोय एक मोठा षटकार या षटकात नक्कीच खेळून काढलाय. धावफलक यावेळी मात्र जाऊन पोहोचणार आहे 38 धावा धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर आहे. 9 चेंडू प्रताप खेळलेत, 25 धावा त्यांनी बनवल्यात. डेड बॉल यावेळी मात्र पंचांनी कळवलंय. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सुमित सर, JP पॅनलचे पंच आहेत. अतिशय दर्जेदार कामगिरी पंचांच्या भूमिकेत मात्र आतापर्यंत राहिली आहे. या दरम्यान पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, बॅक टू बॅक त्याच दिशेला, पुन्हा एकदा तोच प्रहार आणि चेंडू सीमा पार षटकार. फटका असा धुआधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. 2 चौकार आणि 2 षटकार या षटकात खेळले गेलेत. जबरदस्त आक्रमण यावेळी मात्र आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा धावफलकावर आहेत आणि 4 फलंदाज बाद आहेत. नक्कीच प्रत्येक ठिकाणी मात्र 4चा अंक जो पाहायला मिळतोय. टाकळीम्या 11 या ठिकाणी मात्र प्रथम फलंदाजी करावी लागते. तसं पाहिलं तर अगदी उर्मी चहा या टीमनं मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी आतापर्यंत हा निर्णय नक्कीच सार्थ ठरवलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकात प्रतापनं आक्रमण जरूर केले. तब्बल 20 धावा या षटकात संतोषच्या प्रतापनं वसूल केल्यात. 10 चेंडू प्रताप खेळून 31 धावांवर तो खेळतो आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आता गोरख सासोटे खेळताना पाहायला मिळतील. नक्कीच गोरख देखील एक प्रथितयश खेळाडू आहेत, नावाजलेले खेळाडू आहेत. आता मात्र शेवटचं महत्त्वपूर्ण षटक आहे. या ठिकाणी या शेवटच्या षटकात कशा पद्धतीनं क्रिकेटचा संघर्ष मैदानावर रंगणार हे देखील येथे 6 चेंडू आपल्याला सांगून जाणार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नासिर यावेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत.
शेवटच्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. महत्त्वपूर्ण षटक आहे. नासिरवर विश्वास दर्शवलाय तो सार्थ करणार का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. विश्वास शब्द छोटा आहे परंतु सार्थ करायला मात्र फार प्रदीर्घ काळ जावा लागतो. बघूया. गोलंदाज तयार. या दरम्यान हा चेंडू गोरखसाठी मिड विकेटच्या दिशेला खेळलाय. एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं आपण पाहतोय 45 धावा धाव फलकावर असतील. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट टाकळीम या टीमसाठी ही आहे की अगदी सेट बॅट्समन फॉर्ममधला बॅट्समन प्रताप यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला खेळताना मिळतो आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र नासिरवर देखील जबाबदारी असेल. या दरम्यान पुन्हा एकदा बैठक शॉट मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. अगदी पहिल्याच सामन्यात इथे मात्र आपल्या फलंदाजीच्या सहाय्याने वातावरण तापवण्याचं काम प्रताप करताना पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू कव्हरच्या दिशेला खेळलाय. नासिरकडून एक चांगलं कमबॅक यावेळी आपण पाहतोय. 51 धावा धावफलकर आहेत. 12 चेंडू आणि 37 धावा या ठिकाणी मात्र प्रतापनं केल्यात. जबरदस्त संघर्ष या ठिकाणी मात्र एकाकी किल्ला लढवलाय. एका बाजूला मात्र फलंदाज कोसळत होते. दरम्यान हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. फ्लिक केलाय चेंडू. मेडॉनच्या दिशेला चेंडू आलाय. फील्ड होतोय. फेकी येते आणि इथे कलेक्शन खराब. फेकी थोडीशी खराब होती आणि परिणामस्वरूप मात्र दुसरी धाव या ठिकाणी जी प्राप्त होईल आणि या 2 धावांच्या सहाय्यानं आपण पाहतोय आता धावफलक जाऊन पोहोचेल 53 धावा धावफलकावर लागलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत. खरं तर कौतुक असेल ज्या पद्धतीनं प्रताप निमसेनं फलंदाजी केली आहे. एका बाजूला मात्र फलंदाज कोसळत असताना अगदी एक हाती किल्ला लढवणं ज्याला म्हणतात ना ती किमया या ठिकाणी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून प्रताप करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय प्रताप. नासिर गोलंदाजी मार्कवर आहे. दरम्यान हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. त्रेपन्न धावा धावफलकर आहेत. शेवटच्या षटकातील काही महत्त्वपूर्ण चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असताना 53 बनवले गेल्यात. शेवटचा चेंडू बहुधा असावा. दरम्यान हा चेंडू खेळून काढलाय. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि चेंडू होतोय आर पार फरार. शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. दरदरीत 5 षटकांचा खेळ संपलाय. मियासाहेब